गोरेगावकर यांनी दंड थोपटत आहेत ते पुन्हा एकदा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही मोठी मिरवणूक जी आहे ती आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून निघाली आहे। आपल्यासोबत माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर आहेत। भाऊ शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा दंड थोपटले। पब्लिक पाहून तुम्हाला काय लक्षात येईल ना का? या सगळ्या पब्लिकने मला रिंगणामध्ये उतरवलं, ही पब्लिक मला जिंकवल्याशिवाय राहणार नाही। बरोबर, काय इशारा आहे? शेवटचे काही तास बाकी आहेत आता प्रचाराला। शेवटच्या काही तासामध्ये सगळ्या एकूण एक विरोधकाची बत्ती गुल झाल्याशिवाय या ठिकाणी ही पब्लिक सोडणार नाही। बरं, आजची पब्लिक बघून कितीची लीड मिळेल टेबल आहे आता लीड सांगताच येत नाही किती मिळेल ते। अजून एवढी पब्लिक पाहिल्यानंतर उद्या अजून काय पलटते त्याच्यावर अजून अवलंबून आहे। बरोबर, काय म्हणजे किती हे आहे की बा निवडून येईल म्हणून? आता 40-50ची लीड सहज मिळायला पाहिजे। जवळपास 40 ते 50 हजाराच्या लीडनं निवडून येणार असल्याचं भाऊ पाटील गोरेगावकर यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।